आपण बघितलं काल मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे मराठा समाजाला मोठा धक्का बसलेला आहे। काय नेमकी तुमची मत आहेत हे आम्ही जाणून घेणार आहोत। सेम मला तुमच्याशी बोलायचं आहे आमच्या कार्यक्रमात। आपण बघतो काल मराठा आरक्षणाला ही स्थगिती मिळालेली आहे। गेल्या कित्येक वर्षाचा मराठा समाजाचा हा लढा होता। तब्बल 51 अशा महामोर्चा मराठा समाजाने काढले, मूक मोर्चा काढले, शांततेच्या मार्गाने त्यांनी मोर्चे काढले आणि अखेर मराठा समाजाला आरक्षण देणं भाग पडलं। 16% हे आरक्षण लागू झालेलं होतं, मात्र तरी देखील हे आरक्षण राज्य सरकार कुठेतरी आरक्षण कोर्टात सिद्ध करायला कमी पडलं अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। आणि काल ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर चांगलाच धक्का एक मराठा समाजाला बसलेला आहे। आता नेमकं काय करायचं, पुढची पावलं काय असणार आहेत याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे। निश्चितच आज बैठक होणार आहे, या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय होतील। पण लोकांच्या मनात काय आहे, काय नेमकं सीएम पर्यंत तुम्हाला भावना पोहोचायचं आहे हेच आम्ही जाणून घेणार आहोत। मुंबईमध्ये निवृत्ती बाबर आपले प्रतिनिधी सुरुवातीला त्यांच्याकडे जाय। निवृत्ती, आपण बघितलं हे मूक मोर्चाद्वारे अनेक जण, अगदी तरुण तरुणी, ज्येष्ठ नागरिक सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झाले होते आणि मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर एक प्रकारे आनंद व्यक्त केला जात होता। पण अचानक अशा प्रकारे स्थगिती मिळाल्यामुळे एक प्रकारे धक्का बसलाय। कशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटतायत? मनुश्री, आपण पाहिलं असेल की मराठा आरक्षणाची जी सुरुवात आहे ती सुरुवात खूप अगोदरपासून झाली होती, परंतु जो कोपर्डीमध्ये जी बलात्काराची घटना झाली तेव्हापासून मराठा आरक्षणाची जी प्रक्रिया आहे ती खूप जलद गतीने सुरू व्हायला सुरुवात झाली। मराठा समाजाने 59 एकदम शांततेच्या मार्गाने मोर्चे काढले आणि ते एकदम जगासमोर आदर्श राहतील असे मोर्चे काढले। आणि काल जो निर्णय आला तो मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीला हा दुःखद निर्णय होता। राज्य सरकार असेल किंवा विरोधी पक्षनेते असतील यांनी यावर प्रतिक्रिया दिली, परंतु आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे जे सामान्य नागरिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणं महत्त्वाचं आहे। असेच काही सामान्य नागरिक आपल्यासोबत आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत। सर, काय सांगाल, काल मराठा समाजाचा जो एक निर्णय आला तो निर्णयाचं सर्वीकडे स्वागत न होता त्याचा विरोध दर्शवण्यात आला आहे, आपलं काय मत आहे यावर? मराठा समाजाने आपल्या मागण्यासाठी जवळजवळ 59 मोर्चे काढले, जसं आता निवृत्तींनी सांगितलं। का मोर्चे तर स्पेशल सिच्युएशन निर्माण झाली आणि वेन स्पेशल सिच्युएशन निर्माण झाली महाराष्ट्रात, म्हणून महाराष्ट्र सरकारने, मागील सरकारने त्यांना हे 16/4 आणि 15/4 मध्ये कॉन्स्टिट्यूशनच्या मध्ये त्यांना आरक्षण दिलं। हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर हायकोर्टात टिकलं, त्यासाठी मागील सरकारचं आणि त्यावेळी जे काम केलेल्या ॲडव्होकेटांचं खरंच अभिनंदनास्पद आहे। ह्यावेळी काय झालं, ह्यावेळी हे जयश्री पाटील नावाची आणि ॲडव्होकेट सदावर्ते यांनी त्यांना सुप्रीम कोर्टात अपील केलं। तर सुप्रीम कोर्टात अपील केल्यानंतर ते डिव्हिजन बेंच समोर आलं। डिव्हिजन बेंचच्या समोर आल्यानंतर आमची मागणी अशी होती की हा जो निर्णय आहे तो महाराष्ट्रातल्या जवळजवळ 36% समाजाशी निगडीत आहे, म्हणून हा निर्णय कॉन्स्टिट्यूशनल बेंचकडे जावा। तर कॉन्स्टिट्यूशनल बेंचकडे जाण्याची आमची मागणी असताना तो वर्ग केला कॉन्स्टिट्यूशनल बेंचकडे आपली जयश्री पाटील विरोधात महाराष्ट्र सरकार, परंतु ते देत असताना या बाकीच्या ज्या आमच्या आतापर्यंत ज्या अपॉइंटमेंट्स किंवा रिझर्वेशनचा जो कोटा होता त्याला स्टे दिला। सर, तुम्ही स्वतः एक ॲडव्होकेट आहात आणि विरोधकांकडून असा हल्ला चढवला जात आहे की जे सरकारने जे वकील दिलेले आहेत ते वकिलांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं नाही। तुम्ही ॲडव्होकेट आहात, त्या वकिलांकडे कशा प्रकारे पाहताय? तेच मला सांगायचं आहे की ज्यावेळी मेन ॲप्लिकेशन दुसरीकडे वर्ग होतो किंवा रेफर केलं जातो त्यावेळी त्याच्याबरोबर इतर मुद्दे ते सुद्धा त्याच कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे वर्ग केले पाहिजे होते, कारण की तो कॉन्स्टिट्यूशन बेंच विल डिसाइड की का बाबा ह्यांना आरक्षण दिलं पाहिजे की नाही दिलं पाहिजे। इट इज द देन राईट ऑफ दॅट कॉन्स्टिट्यूशनल बेंच। हा राईट आमचा त्यावेळी आजच्या सरकारने बरोबर मांडला नाही किंवा त्यांच्या वकिलांनी जो मांडला नाही। जर त्यांनी व्यवस्थित आर्ग्युमेंट केलं असतं तर हा आताचा इंटरिम जो स्टे दिलेला आहे तो कॅन्सल झाला असता। मनुष्य, आपण पाहतोय की जो पाठच्या सरकार होतं, जे भाजप सरकार होतं त्यांनी व्यवस्थित मांडलेला, हा शिवसेनेचं सरकार आहे त्यांनी अजून व्यवस्थित मांडलेलं नाही असं यांचं म्हणणं आहे। अजून आपल्या सोबत नागरिक आहेत। सर, तुम्ही काय सांगाल, भाजपनं तर भाजपच्या म्हणजे आपण पाहिलं तर भाजपने बाजू मांडलेली शिवसेनेचे जे सरकार आता आलेलं आहे त्या सरकारच्या काळामध्ये हातातोंडाशी आलेला मराठा समाजाचा हा जो घास आहे तो हिरावण्यात आलेला आहे, याबद्दल काय सांगाल? नाही, यांच्याकडनं अपेक्षा काय करायची, कारण
त्यांनी त्यावेळी देखील असं म्हटलं होतं, मुक मोर्चाला मुका घ्या मोर्चा. हा, त्यांच्याकडनं अपेक्षा दुसरी आम्ही काय करणार. यापूर्वी देखील असंच झालं होतं की ज्यावेळी भाजपचं सरकार होतं त्यावेळी त्यांनी एक वकिलांची फौज उभी केली होती. आणि आत्ता आम्हाला हेही माहीत नाही की वकील कोण आहेत, काय स्थिती आहे, काय लढताय तुम्ही. त्यावेळी ज्यावेळी कोर्टात तारीख असायची मराठा समाजाच्या बद्दलची, त्यावेळी 7-8 दिवस अगोदरपासून तयारी व्हायची. आम्हाला कळायचं की किती दाखले संतांच्या अभंगातले दाखले घेत आहेत, इतिहासाचे दाखले घेत आहेत मराठा समाजासाठी. हा, एवढ्या जवळजवळ 5-5 हजार पानाचे पूर्ण ॲफिडेव्हिट दाखल होत आहेत. या सगळ्या गोष्टी होत होत्या. आता यांनी काय केलं, आतापर्यंत काय केलं. मला यांच्याकडनं हीच अपेक्षा होती. काय करणार. आता त्या सदावर्तेंचं मी आज न्यूज चॅनलला स्टेटमेंट बघितलंय, ते फार खुश आहेत. म्हणजे याचा अर्थ का मराठा समाजाच्या तरुणांनी आत्महत्या करावी का, तसं त्यांनी घोषित करावं सरकारने. नक्कीच आपण मनोश्री पाहतोय की जो पहिलं सरकार होतं भाजपचं, त्यांनी व्यवस्थितरित्या वकील सुद्धा दिले होते. परंतु महाविकास आघाडीचे जे सरकार आहेत, जे कोण वकील आहेत ते देखील मला वाटतं निवृत्ती हाच कुठेतरी आरोप केला जातो की सरकार या बाबतीत कमी पडलंय का. महाराष्ट्रातलं सरकार आत्ताचं आहे, सेना महाविकास आघाडीचं सरकार आहे, ते कमी पडलंय का, ही चर्चा सुद्धा केली जाते. सचिन बडे सुद्धा औरंगाबादवरनं आपल्या बरोबर आहेत, थेट त्यांच्याकडे जाऊया. सचिन, आपण बघतोय की ही सुद्धा आता टीका केली जाते की सरकार कमी पडलेलं आहे. कारण आतापर्यंत आपण बघितलं की जेव्हा कोर्टात निकाल झाला तेव्हा सरकारच्या बाजूने विशेष तयारी करण्यात आली, पण यंदा असं काही चित्र दिसलं नाही. लोकांच्या नेमका काय प्रतिक्रिया, त्या सरकारवर नाराजी आहे त्यांची. वारंवार सरकारवर टीका केली जात आहे. सध्या आरक्षणाचा मुद्दा आहे, याकडे सरकारने लक्ष न दिल्या कारणानं यावेळी खूप मोठा झटका आरक्षण असेल व मराठा समाजातील यांना सहन करावा लागत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी युवक लढत होते, समाज देखील लढत होता. परंतु काल जो काही एकीकडे आता निवाडा झालेला आहे, तिकडे काही समजा निर्णय आलेला आहे, या निर्णयामुळे सकल मराठा समाज देखील नाराज असल्याचं बोललं जात आहे. आपल्यासोबत पाहिलं तर आता मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक देखील आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काय सांगाल आता, अजूनही समाजातला जो काही निर्णय मिळालेला आहे त्यामुळे समाज खुश नाहीये आणि एकतर पाहिलं तर काही जमाची बाजू नाही, परंतु काही कमी बाजू पाहायला मिळत आहे. आपण आता जर पाहिलं असेल तर लक्षात येईल की हा न्यायालयीन लढा असल्यामुळे आणि या लढ्यामध्ये न्यायालयीन बाबी आपल्याला मांडणं अत्यंत आवश्यक असल्यामुळे त्या पद्धतीची मांडणी सगळी मान्य न्यायालयामध्ये केलेली गेली होती. काही गोष्टी अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे की या देशामधल्या अनेक अशा प्रकरणं आहेत की ते मान्य न्यायालयाच्या घटनापीठाकडे प्रलंबित आहेत आणि जी प्रलंबित आहेत त्या सगळ्या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा स्टे दिलेला नव्हता, कुठल्याही प्रकारची स्थगिती दिलेली नव्हती. आणि म्हणून मी स्वतःची हस्तक्षेप याचिका केली, त्यात आम्ही स्पेशली नमूद केलं होतं की जनहित अभियान विरुद्ध भारत सरकार किंवा गायत्री देवी विरुद्ध तामिळनाडू राज्य हे प्रकरण मान्य घटनापीठाकडे प्रलंबित आहे आणि ते प्रकरण आणि मराठा आरक्षणाचं प्रकरण अगदी समकक्ष असल्यासारखंच आहे. त्या प्रकरणामध्ये स्थगिती दिलेली नाही, मग मराठा आरक्षणाच्या या बाबीवर स्थगिती का दिल्या गेली हा एक कायदेशीर प्रश्न असल्यामुळे आता त्याच्यावरचा पर्याय मान्य चीफ जस्टिस साहेबांकडे, मुख्य न्यायाधीशांकडे आता रिव्ह्यू पिटिशन राज्य शासनाच्या वतीने दाखल होणं आवश्यक आहे आणि तशा पद्धतीचं ती पिटिशन करतोय असं शासनाने स्टेटमेंट केलेलं असल्यामुळे सोमवारी ते अपेक्षित आहे की त्यांच्याकडे होईल आणि ते होत असताना त्याच्यावरचा मार्ग निघेल असं आम्हाला खात्री वाटते. नक्कीच याचिकाकर्ता म्हणतात की काहीतरी मार्ग निघेल. आपल्यासोबत आता मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आहेत. इकडे पाहिलं तर राजकीय हस्तक्षेप म्हणा किंवा राजकीय दृष्ट्यानं आता या इथं कसं पाहिलं जात आहे. इथं राज्य सरकारचे अपयश आम्ही म्हणूयात, कारण गेले 58 मोर्चे काढले, देशात बांधवांचं बलिदान याच्यामध्ये दिलेलं आहे. असंख्य अनेक पिढ्यांचा हा लढा होता. आज असंख्य विद्यार्थ्यांचं, असंख्य मराठा समाजाचं यातून नुकसान झालेलं आहे. त्यामुळे राज्य सरकारने आम्हाला शब्द दिला होता की आमचं सर्व आहे, परंतु आज त्याच्यामध्ये अपयश आल्यामुळे आज समाज पूर्ण नाराज आहे आणि येणाऱ्या काळामध्ये समाज नक्कीच या राज्य सरकारच्या विरोधात आंदोलनाची भूमिका स्वीकारेल. आपण पाहू शकतो की काल आलेल्या निर्णयामुळे मराठा समाज हा आक्रोश करत आहे आणि जे काही आता निर्णय आलेला आहे या निर्णयामुळे मराठा समाज जर पाहिला तर एकीकडे नाराज देखील बरोबर आहे. मराठा समाज सध्या नाराज झालेला, काल खरं तर धक्का बसलेला आहे सचिन, पण दुसरीकडे आपण हेही बघू शकतो की खास करून विद्यार्थ्यांमध्ये नाराजी मोठ्या प्रमाणात आहे. कारण एकीकडे याचा थेट परिणाम मराठा आरक्षणाचा थेट परिणाम महाविद्यालयीन प्रवेशावर होणार होता किंवा नोकरीसाठी होणार होता, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारची नाराजी सुद्धा बघायला मिळते. हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत, पण एक छोटासा ब्रेक पाहत राहा लोकशाही न्यूज.
समाजाला आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? थेट आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतो आहोत. पुण्यावरनं प्रदीप कापसे आपल्या बरोबर आहेत. प्रदीप, आपण बघतोय ह्या आरक्षणाचा थेट परिणाम खरं तर सुरुवातीला आता विद्यार्थ्यांवर होणार होता किंवा तरुणांवर होणार होता, कारण आपण बघतोय की ज्या पद्धतीनं आरक्षण मिळणार होतं त्याचा वैद्यकीय किंवा इतर प्रवेश प्रक्रिया असो किंवा नोकरीसाठी असो, सरकारी नोकरीसाठी परिणाम होणार होता. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी धक्का बसलेला, त्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त करताना आपल्याला बघायला मिळते. कशा प्रकारच्या या संदर्भात प्रतिक्रिया उमटतात मग? मनश्री, फक्त विद्यार्थीच नाही तर मराठा समाजाला आरक्षणाच्या संदर्भात एक खूप मोठी भीती होती, की म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये नोकरीतलं आणि मेडिकल प्रवेश प्रक्रियेतलं जे आरक्षण आहे त्या आरक्षणाला स्थगिती मिळू नये. कारण गेल्या महिन्यातली जी सुनावणी झाली त्यावेळेस याचिकाकर्ते विनोद पाटलांनी सांगितलेलं होतं मराठा समाजासाठी एक जमेची बाजू आहे की म्हणजे या आरक्षणाला कोणतीही स्थगिती मिळालेली नाहीये. मात्र काल सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला आणि 2020 आणि 2021 या वर्षासाठी नोकरीतलं आणि मेडिकल प्रवेश प्रक्रियेतलं जे आरक्षण आहे ते स्थगित केलेलं आहे. मात्र या स्थगितीवरती खरं तर मराठा समाजातून आता संतप्त प्रतिक्रिया उमटायला लागलेल्या आहेत. नेमकी ही स्थगिती का मिळाली, त्याच्यामागची नेमकी कारणं कोणती आहेत, आपण हे मराठा समाजातील खरं तर समन्वयकांना विचारणार आहोत. मला सांगा, काल सर्वोच्च न्यायालयानं नोकर भरती आणि मेडिकल प्रवेश प्रक्रियेतलं जे आरक्षण आहे 1 वर्षासाठी स्थगित केलंय. मराठा समन्वयक म्हणून नेमकी आपली राज्य सरकारकडे काय मागणी आहे, नेमकं तुमच्या काय भावना? लोकशाही चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला एक नम्रपणे सांगू इच्छितो की सर्वोच्च न्यायालयाकडे घटनापीठाची मागणी आपण मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने आणि त्याच्या आरक्षण मिळण्यासाठी ज्या याचिका दाखल झाल्या होत्या त्या याचिकाकर्त्यांच्या वतीने आपण केली होती. याच्यामध्ये आजपर्यंत तामिळनाडू असेल, आंध्र प्रदेश असेल, आणखीन केंद्र सरकारने दिलेलं आर्थिक आरक्षण असेल, या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये निश्चितपणे कुठलीही स्थगिती न देता ते घटनापीठाकडे वर्ग केलं गेलेलं आहे. आणि मराठा आरक्षण जे SC-BCचं जे आरक्षण आहे ते हायकोर्टामध्ये मान्य झालेलं आहे. मागासवर्गीय आयोग नेमून त्याची सगळी निर्मिती झालेली आहे आणि अशा ह्या आरक्षणाला फक्त एवढ्याच बाबतीमध्ये स्थगिती दिली गेली, हे मोठं आश्चर्यजनक आणि नक्की आश्चर्याची गोष्ट आहे. मला सांगा, आता हे जे आरक्षण आहे आणि अंतिम जी सुनावणी आहे ते आता 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर होणार आहे. मराठा समाजाची जी आरक्षणाची वाटचाल आहे ती कुठेतरी बिकट आहे असं वाटतंय, कारण काल जी स्थगिती मिळाली त्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. कुठेतरी मनामध्ये भीती आहे का? 100% भीती आहे. कारण राम मंदिर सारखा मुद्दा असेल किंवा राफेल डील सारखा मुद्दा असेल, केंद्र सरकारची बाजू ऐकून तिथं त्यांच्या बाजूने निकाल दिला गेला. महाराष्ट्र आरक्षणाच्या बाबतीतच असे का भूमिका घेतली सर्वोच्च न्यायालयाने, याचा आम्हाला मोठा संभ्रम पडलेला आहे. कारण तामिळनाडू असेल किंवा इतर असेल, खंडपीठाकडे गेल्यानंतर कुठल्याच पद्धतीची त्याला स्थगिती दिलेली नाहीये. राज्य शासनाला पण आम्ही विनंती करतोय की त्वरित त्यांनी मराठा समाजाच्या ज्या संघटना आहेत त्यांच्या प्रतिनिधींची त्यांनी चर्चा करावी आणि त्वरित सुप्रीम कोर्टामध्ये याच्याबद्दल फेर याचिका किंवा निर्णयाची याचिका दाखल करावी, जेणेकरून मराठा समाजाला न्याय मिळेल. राज्य सरकार कुठेतरी कमी पडतंय, कारण तुम्ही आता केंद्र सरकारवरती सुद्धा आरोप करतायत की सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकार सुद्धा महाराष्ट्राची बाजू लावत नाहीये. नेमकं कोण कमी पडतंय, केंद्र सरकार, राज्य सरकार की मराठा समाजामध्ये नसलेली एकी, नेमकं काय? नक्कीच मराठा समाजामध्ये एकी सुद्धा याला कारणीभूत असू शकते, परंतु राज्य सरकारने देखील प्रत्येक वेळी मराठा समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली असती तर ही वेळ नक्की आली नसती. आता सुद्धा वेळ गेलेली नाहीये, फक्त स्थिती दिलेली आहे ती सुद्धा 20 आणि 21 या वर्षासाठी दिलेली आहे. तर आमचं म्हणणं आहे की मराठा समाजाच्या प्रतिनिधींशी राज्य सरकारने लवकरात लवकर चर्चा करावी आणि सुप्रीम कोर्टामध्ये याचिका किंवा पुनर्याचिका दाखल केल्यानंतर तिथे भक्कम बाजू मांडण्यासाठी चांगले वकील द्यावेत आणि त्यांचं देखील एक चर्चासत्र मराठा समाज काही जाणकारांबरोबर त्यांनी करावं. नक्कीच. खरं तर मनश्री, आपण बघतोय की मराठा समाजातल्या समन्वयकांची मागणी आहे की म्हणजे 2020 आणि 2021 या वर्षासाठी जी स्थगिती दिलेली आहे त्या स्थगितीच्या याच्यावरती खरं तर एक पुनर्विचार याचिका जी आहे ती राज्य सरकारनं पुन्हा एकदा दाखल करावी आणि सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाची जी बाजू आहे ती भक्कमपणे मांडून ही जी स्थगिती आहे ती स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करावे. निश्चितच बरोबर आहे. आपण बघतोय प्रदीप की या संदर्भात आज आता बैठक होणार आहे, थोड्याच वेळात 12:30 वाजता ही बैठक होणार आहे, त्यामुळे या बैठकीकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे. पण प्रत्येकासाठी हा निकाल धक्कादायक होता हे मात्र नक्की. धन्यवाद. मुंबईवरनं निवृत्ती बाबर आपल्याबरोबर होते, पुण्यावरनं प्रदीप कापसे होते, तर औरंगाबादमधनं सचिन बढे आपल्याबरोबर होते. आपण लोकांची मतं जाणून घेतली, लोकांची नाराजी उघड आहे हे स्पष्टपणे आपल्याला दिसून येतं. आता मुख्यमंत्र्यांकडनं, राज्य सरकारकडनं खूप साऱ्या अपेक्षा या मराठा समाजाला आहेत, कारण आपण बघतो अनेक वर्षाच्या संघर्षानंतर आता कुठेतरी हे आरक्षण मिळत होतं, मात्र याच आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे राज्य सरकार कुठेतरी कमी पडलंय का, केंद्र सरकार कमी पडलंय का, हा चिंता निर्माण झालेली आहे. आणि विद्यार्थी
आणि खरं तर युवकांमध्ये सुद्धा ही नाराजी उघडपणे व्यक्त होते आहे. त्यामुळे पुढची दिशा नेमकी काय असणार आहे हे आज दुपारपर्यंत स्पष्ट सुद्धा होऊ शकतं. या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पाहत रहा लोकशाही न्यूज.